मुलांनो, मजेत ना? आपण वेगवेगळ्या देशातील गोष्टी ऐकल्या. आज मी शिल्पा तुम्हाला चीन देशातील गोष्ट सांगणार आहे बरं का. नानी सरला मी हिंदीत सांगते ना तशीच. गोष्टीचं नाव आहे अतिहुशारी अंगाशी आली. ऐका हां. फार वर्षापूर्वी चीन नावाच्या देशात एका छोट्या शहरात एक चीनी कुटुंब म्हणजे फॅमिली राहत होती. त्या कुटुंबात, त्या परिवारात आईवडील व 3 मुलं असे राहत होते. त्यांचं एक किराण्याचं दुकान होतं, म्हणजे ग्रॉसरी शॉप. मुलांचे वडील दुकानाचं काम पाहत होते. एक दिवस त्यांच्या मनात आलं की मी आता म्हातारा होत चाललो आहे. माझी मुलंही आता मोठी झाली आहे. त्यांच्यावर हे दुकान चालवण्याचं काम सोपवून आपण थोडा आराम करावा. आता मुलं चालवतील दुकान, मी पण आता थकलेलो आहे. एक दिवस त्याने 3 मुलांना बोलवलं व तसं सांगितलं की मुलांनो, आता तुम्ही मोठे झालेले आहात आणि माझं आता वय होत चाललं आहे. मी म्हातारा होत चाललो आहे, थकून गेलो आहे. खूप वर्ष मी काम केलं. तेव्हा आता तुम्ही तिघं मिळून मिसळून इमानदारीने आपापसात न भांडता प्रेमाने हे काम करा. त्यावर मुलं म्हणाले, ठीक आहे बाबा, तुम्ही मुळीच काळजी करू नका. आम्ही मिळून मिसळून न भांडता हे दुकान चालवू. तुम्ही निवांत आराम करा, काळजी करू नका बाबा. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांनी दुकानाची किल्ली म्हणजे चाव्या मुलांजवळ दिल्या व स्वतः शेजारच्या शहरात मोठा भाऊ राहत होता त्याच्याकडे गेले. थोडे दिवस मुलांनी दुकान छान चालवलं. पण एक दिवस मधला मुलगा मोठ्याला म्हणाला, दादा, तुझी नजर आजकाल जरा कमजोर होत चालली आहे. तेव्हा तुला नीट दिसत नाही व लोक त्याचा गैरफायदा घेतात व आपल्याला नुकसान म्हणजे लॉस सहन करावा लागतो. तेव्हा आजपासून पैसे देण्याघेण्याचे व्यवहार, तिजोरी, गल्ला सांभाळण्याचं काम मी करत जाईन. तू दुसरं काहीतरी काम कर. ते ऐकत असलेला छोटा भाऊ मधल्याला म्हणाला, अरे भैया, तू दादाला म्हणतोस की त्याची नजर कमजोर झाली आहे म्हणून तू तिजोरीचं काम सांभाळशील, पैसे देण्याघेण्याचे व्यवहार तू पाहशील. पण तुझी तरी नजर काय फार छान आहे का? ती पण तर कमजोरच आहे. तुझे डोळे नीट पाहू वाचू शकत नाही. मी आपल्या सर्वांमध्ये सर्वात तरुण आहे. तेव्हा तिजोरीचं पैशाचं काम मीच बघतो कसा. तुम्ही दोघे म्हणजे दादा आणि भैया दुसरं काहीतरी काम करा. तिजोरी मीच बघतो. हे संभाषण चालू असताना ऐकत असलेला दादा म्हणतो, ऐका, हे रोज रोजचं तू मी करीत भांडत राहण्यापेक्षा आपण ह्या प्रश्नाचं कायमचं एखादं उत्तर, इलाज शोधू. दोघं म्हणजे मधला आणि लहाना भाऊ म्हणतो, उपाय? कसा उपाय? सांग तरी दादा. तेव्हा दादा म्हणतो, मी असं ऐकलं आहे की आपल्या गावाच्या मधोमध असलेला मठ, आश्रमातला मठ आहे ना, त्याच्या मंदिराच्या गेटवर एक मोठी शिला बसवण्यात येणार आहे आणि त्यावर एक म्हण पण लिहिणार आहे. ती लिहिलेली म्हण जो वाचू शकेल त्याला तिजोरी सांभाळण्याचं काम म्हणजे जबाबदारी मिळेल. हे पैसे सांभाळण्याचं, देण्याघेण्याचं काम त्यालाच मिळेल. पाटी जरा दूर व उंचावर असेल, दुरूनच वाचावी लागेल. बघूया कोण नीट वाचू शकतो. सर्वजण म्हणाले, चालेल चालेल, कबूल. सर्व आपापल्या कामाला निघून जातात. तर थोड्या वेळाने मोठा भाऊ लपतछपत कोणालाही न कळू देता मठाजवळ म्हणजे आश्रमात येतो व मंदिराच्या पुजाऱ्याला म्हणतो, नमस्कार पुजारी, मी असं ऐकलं आहे की मठाच्या गेटवर उद्या एक दगडी पाटी लागणार आहे. पुजारी म्हणतो, होय बरोबर. तर दादा म्हणतो, त्यावर काय लिहिणार आहात, काही सांगू शकता का पुजारीजी? तर पुजारी म्हणतो, हो अगदी बरोबर, गेटवर दगडी पाटी लागणारच आहे आणि त्यावर कॉन्फ्युशियस या मोठ्या माणसाचं एक वचन लिहिल्या जाणार आहे. कसं वचन? कोणचं वचन? तर पुजारी म्हणतो, नेहमी इमानदारीने वागा, असं त्यावर लिहिणार आहे. ठीक ठीक असं म्हणून दादा खुशीने घरी जातो. आता मधला भाऊ बेचैन होतो. म्हणतो, मला जर उद्याच्या दगडी पाटीवरची अक्षरं नीट वाचता आली नाही तर तिजोरीचं काम मला मिळणार नाही. तेव्हा आजच काहीतरी माहिती मिळते का पाहूया, असं म्हणून
मधला भाऊ भैया आश्रमाकडे म्हणजे मठाकडे जाऊ लागतो. मंदिराच्या पुजाऱ्याला म्हणतो, नमस्कार गुरुजी. असं ऐकलं आहे की उद्या बाहेरच्या गेटवर फाटकावर दगडी पाटी लागणार आहे. काय बरं लिहिणार आहात त्या पाटीवर, सांगू शकाल का? पुजाऱ्याला आश्चर्य वाटतं, पण तो म्हणतो, हो बरोबर ऐकलं तुम्ही, दगडी पाटी लागणार आहे आणि त्यावर महान व्यक्तीचं वचन लिहिणार आहे, नेहमी इमानदारीने वागावे. आणि त्याच्या भोवती वेलबुट्टीची बॉर्डर पण कोरून काढणार आहे सजावटीसाठी. हो का? असं म्हणून मधला भैया पण आनंदाने घरी जातो. मग तिसरा भाऊ बेचैन होतो. अरे मला नीट नाही वाचता आलं तर मला तिजोरीचं काम मिळणार नाही, काय करू काय करू. मग तो पण आश्रमात जातो. मंदिरातल्या पुजाऱ्याला म्हणतो, नमस्कार पुजारी, कसे आहात तुम्ही? पुजारी म्हणतो, मी तर ठीक आहे, बोला तुम्ही कसं काय येणं केलं? त्यावर लहाना भाऊ म्हणतो, मी याच रस्त्याने जात होतो काही कामानी, तर म्हटलं मंदिरात दर्शन घेऊया आणि मग घरी जाऊया, म्हणून सहजच आलो आहे देवदर्शनासाठी. पण पुजारीजी, मी असं ऐकलं आहे की आश्रमाच्या गेटवर म्हणजे दरवाजावर दगडी पाटी लागणार आहे उद्या. पुजारी मनात म्हणतो, अरे आश्चर्यच आहे, जो येतो तो आपल्या गेटवरच्या पाटीबद्दलच विचारतोय, काय झालं आहे काय लोकांना? तर पुजारी लहान्या भावाला म्हणतो, होय होय बरोबर ऐकलं आहे, उद्या पाटी लागणार आहे गेटवर. त्यावर काय लिहिणार आहात? तर पुजारी म्हणतो, त्यावर कॉन्फ्युशियसचं या महान व्यक्तीचं एक वाक्य, नेहमी इमानदार राहावे, असं लिहिणार आहे आणि त्याच्या भोवती सजावटीसाठी वेलबुट्टीही कोरणार आहे. तेव्हा लहान भाऊ विचारतो, आणि काही? पुजारी म्हणतो, खाली उजव्या हाताच्या कोपऱ्यात दान देणाऱ्या दात्याचं नाव पण लिहिणार आहे. कळलं? त्यावर लहान भाऊ खुश होऊन घरी जातो. अरे वा, मला तर सर्व आजच कळलं, आता तिजोरीची चावी मलाच मिळणार. मग दुसऱ्या दिवशी तिघं भाऊ एकत्र आश्रमात येतात. मनात खुश असतात की तिजोरीची चावी तर आपल्यालाच मिळणार, असं प्रत्येकाला वाटत असतं. गेटजवळ आल्यावर मोठा भाऊ गेटकडे तोंड करून उभा राहतो व वाचण्याचं नाटक करतो की त्यावर लिहिलं आहे, नेहमी इमानदार राहावे. त्यावर दुसरा म्हणतो, अरे भोवती काढलेली वेलबुट्टीची रांगोळी कोरीव काम पण तुला नाही दिसत आहे का? ते तर मला दिसतंय. त्यावर तिसरा म्हणतो, मला तर त्याच्याखाली उजव्या हाताच्या कोपऱ्यावर लिहिलेलं दानदात्याचं नावही दिसतंय, वांगले. त्यावर मोठी दोघं म्हणतात, अच्छा तुला एवढं सर्व नीट दिसतंय? तर तो छोटा हुशारीने म्हणतो, हो तर दिसतंय. तेवढ्यात मंदिराचा पुजारी तिथे येतो व म्हणतो, अच्छा तुम्ही तिघंही त्या गेटवरची पाटी पाहायला आलात का? पण सॉरी हां, काल अक्षरं करून पाटी तयार करणारा कारागीर येऊ शकला नाही ना, तो आज येणार आहे, म्हणून गेटवर पाटी लागलीच नाही आहे. त्यावर तिघंही चपापून एकमेकांकडे पाहतात. त्यांना आश्चर्यचकित होतात. त्यांच्या लक्षात येतं की आपण एकमेकांना बुद्धू बनवण्याच्या नादामध्ये दाखवलेली अतिहुशारी आपल्याच अंगाशी आली आहे. इमानदारी तर दूरच, एकमेकांशी खोटं बोललो आपण आणि आपण समजत होतो की हुशारी दाखवली, उलट आपलाच मूर्खपणा ती दाखवून गेली. तिघंही मानाखाली घालून घरी जायला निघतात व ठरवतात की यापुढे इमानदारीनंच राहायचं, अतिहुशारी अशी अंगाशी येते. कळलं ना मुलांनो? इमानदारी म्हणजे काय, खोटारडेपणा केला की कशी पोल खोलवते ते. तर आवडली ना गोष्ट? ही चिनी कथा अतिहुशारी अंगाशी आली नावाची. मग कळवा हं या शिल्पा नानीला, लाईक्स आणि कमेंट्स करून, शेअर पण नक्की करायचं. लाईक्स आले तरच पुढच्या गोष्टी ऐकायला मिळतील आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या आठवड्यात एक नवीन छान गोष्ट ऐकायला. तोपर्यंत बाय बाय.